पश्चिम महाराष्ट्रातलं एक छोटंसं गाव निमगाव कराडे या गावातील ही छानशी गोष्ट। गावातील लोक शेतकरी होते, त्यामुळे सर्वांची शेती हिरवीगार होती। गावाला खिटून असा ओढा होता। गाव जास्त विकसित नसल्याने ओढ्याजवळचा रस्ता मातीचा होता आणि गावच्या टोकाला एक जुनं पण खूप पवित्र असं मंदिर होतं, विठोबाचे मंदिर। त्या मंदिरात गणपतराव नावाचे पुजारी होता। पुजारी गणपतराव रोज सकाळी आरती करायचे। मंदिरातली घंटा रोज सकाळ सकाळ वाजवायचे। सर्व गावकरी आरतीला यायचे आणि विठ्ठलाच्या मूर्तीपुढे नतमस्तक व्हायचे। देवाला ताजी फुले, फुलांचा हार आणि प्रसाद असायचा। देवळाभोवती नेहमीच फुलांची सुगंधी हवा असायची। पुजारी गणपतराव देवाला रोज म्हणायचे, अरे विठ्ठला, तुझ्या कृपेने हे गाव सुखात आहे आणि हे गाव असेच सुखात राहू दे। गावातील सर्वांना सुखी ठेव। पण ते म्हणतात ना, सुखाचे दिवस आहे तर दुःखही आहे, पण दुःख कायम राहत नाही, काळ बदलतोच। एक वर्ष पावसाने पाठ फिरवली। हिरवागार असणारं निमगाव कराड गाव सुकून गेलं। पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतीला पाणी कमी पडू लागले। संपूर्ण महिना गेला पावसाची वाट पाहता पाहता, पण पाऊस काही पडेना। दुसऱ्या महिन्यात शेतीतील पिके वाळू लागले। पाणी नसल्यामुळे पिके करपल्यासारखी झाली। तिसरा महिना चालू झाला तरीही पाऊस पडेना। पाऊस नसल्यामुळे नद्या कोरड्या झाल्या, विहिरी कोरड्या पडल्या। पिण्याच्या पाण्याची सुद्धा पंचायत झाली। संपूर्ण गावकऱ्यांना चिंता वाटू लागली। त्यांच्या गावात एक खूप वयस्कर म्हातारा होता। तो म्हातारा म्हणू लागला, असं पहिल्यांदा झाले, पाऊसच नाही, जनावरांना पाणी नाही। मुलं रडत होती, जनावरं तहानलेली होती आणि लोक देवळात येऊन हात जोडत होते। एक तरुण शेतकरी भीमा पुजाऱ्याला म्हणाला, गणपतराव, विठोबा काही ऐकतोय का आपलं? रोज प्रार्थना करतो पण काही होत नाही। देवापुढे साकडे घालूनही पाऊस पडेना। देवाने आपल्याकडे पाठ फिरवली वाटतं। पुजारी शांतपणे म्हणाले, देव कधीच निशब्द नसतो। तो भक्ताला कधीच नाराज करत नाही। तो भक्ताच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, फक्त तो योग्य वेळ येईपर्यंत थांबतो। त्या रात्री गणपतराव झोपले। झोपेतच त्यांनी पाहिलं, मंदिर प्रकाशाने उजळलं आहे। विठोबा साक्षात समोर उभा आहे, हातात अभय मुद्रा। कमरेवर हात ठेवून विठोबा म्हणाला, गणपतराव, उद्या सूर्योदयाच्या वेळी मंदिराच्या मागे जा। तिथे एक मोठा दगड दिसेल, तो दगड उचल आणि पाणी वाहू लागेल। पण एक अट आहे, काम करताना कुणीही वाद घालू नये। एकता हवी, संपूर्ण गाव एकजुटीने पाहिजे। असं स्वप्न पडल्यावर गणपतराव तडफडून उठले। त्यांच्या अंगावर रोमांच आले, त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला। दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व गावकरी आरतीला एकत्र जमले। तेव्हा गणपतराव म्हणाले, विठोबाने सांगितले, देवळाच्या मागे दगड आहे, चला एकत्र उचलूया। लोकांनी शंका घेतली, कसला दगड? त्यावर गणपतराव म्हणाले, रात्री माझ्या स्वप्नात विठ्ठल आले होते। त्यांनी मला सांगितलं आहे की मंदिरामागे एक मोठा दगड आहे, तो दगड उचलल्यावर तिथून पाणी येणार आहे। गावकरी म्हणाले, कसला दगड आणि कसले पाणी? कोणाचाच विश्वास बसना। पण गणपतराव हे खूप नामी पुजारी असल्यामुळे सर्वांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे करण्याचे ठरवले। गणपतराव म्हणाले, चला। सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला आणि दगड उचलला। काही क्षणातच छमछम आवाज आला। त्या ठिकाणाहून थंडगार पाणी उकळून बाहेर आले। सगळं गाव आनंदी झालं। गावचे सगळ्यात मोठी पाण्याची समस्या सुटली होती। सर्वजण आनंदाने ओरडले, जय विठ्ठल, जय हरी। लहान मुलं त्या पाण्यात खेळू लागली। शेतकरी पाणी भरून नेऊ लागले। संपूर्ण गावाचं आयुष्य बदललं। तिथून खूप पाणी येत होतं। त्या पाण्याने गावात पुन्हा शेती हिरवी झाली। धान्य पिकलं। गाई म्हशी तृप्त झाल्या। लोक दरवर्षी त्या ठिकाणी महाप्रसाद ठेवू लागले। गावकऱ्यांचं म्हणणं होतं, दुष्काळ पडल्यामुळे स्वतः विठ्ठलाने आपल्याला दिलेला हा आशीर्वाद आहे, जो पाण्याच्या रूपात दिला आहे। गणपतराव म्हणाले, विठोबा आपल्यातच आहे, देवळात नाही, आपल्या एकतेत आणि विश्वासात आहे। त्या दिवसापासून त्या विहिरीचं नाव पडलं विठ्ठलझरा। आजही त्या गावात सर्वजण म्हणतात, जिथं श्रद्धा तिथं चमत्कार। मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला सांगते, श्रद्धा, एकता आणि संयम यांनी अशक्य गोष्टी शक्य होतात। असा हा चमत्कार निमगाव कराडे या गावात झाला। अजूनही तो झरा तिथेच आहे, विठ्ठल झरा। मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।